आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस, आपले सगळे प्रोटोकॉल्स त्यांनी फॉलो केले की नाही आपल्याला चेक करायचंय आणि त्यातून काही मिसिंग झालेलं चालणार नाही. ताई मला तुझ्याशी बोलायचं. श्राव 5 मिनिटं थांब, माझी मीटिंग सुरू आहे. ताई माझ्याकडे वेळ नाहीये, मी एक क्षणभर इथे थांबू नाही शकत. आणि तुला जर माझी काळजी नसेल तर तसं स्पष्ट सांग, मी इथून निघून जाते. श्राव अगं काय झालंय? काय झालंय विचारतेस? तू इथे बिझनेस आणि मीटिंग्स हँडल करतेय आणि तिथे ती काय? जरा 5 मिनिटं थांब, मला मीटिंग तर होल्डवर ठेवू देत. मी तुला सांगितलं ना वेळ नाहीये, मला आताच्या आता बोलायचंय. सॉरी फॉर युअर इंटरप्शन. होल्ड फॉर 5 मिनिट्स. बोल आता, काय झालंय नीट सांग. यशोधरा सरनाईकने सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय. काय? हो, आणि एवढंच नाही तर मला मेड सारखं वागवलंय तिने. तिच्या त्या मैत्रिणी मला मेड म्हणाल्या आणि हसत होत्या माझ्यावर. असं कसा अपमान करू शकतात त्या माझा? हे बघ, तू तू प्लीज शांत हो श्राव, प्लीज. मला काही माहित नाहीये, तू आताच्या आता चल आणि त्यांना जाब विचार. चल. ऐक ना, आता प्लीज शांत हो. अशी कशी शांत हो मी? अपमान माझा झालाय ना, तुझा नाही. बरोबर. हे बघ, मला माहितीये ती तुझ्याशी चुकीचं वागलीये, पण सगळ्या गेस्ट समोर जाऊन मी काहीतरी उलट सुलट बोलेन हे योग्य नाहीये ना श्राऊ. म्हणजे? अगं म्हणजे तिने तुझा अपमान केला, आता जाऊन मी तिचा अपमान करेन, मग तिच्यात आणि आपल्यात फरक काय? आणि तू प्लीज कारण नको देऊ मला. तू त्यांना जाऊन जाब विचारणार आहेस की नाही तेवढं सांग फक्त. आत्ता तरी नाही. अगं सगळे गेस्ट गेल्यानंतर मी तिला तिच्या कृत्याचा जाब विचारेन. आय प्रॉमिस. ओके? वा, म्हणजे तिने अपमान सगळ्यांसमोर करायचा आणि तू जाब विचारणार सगळे गेल्यानंतर? का? सगळ्यांसमोर विचारायला काय प्रॉब्लेम आहे तुला? कारण आत्ता फक्त मी यशोधरा सरनाईकची सून नाहीये, तर श्रेयस सरनाईकची बायको सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनची जबाबदारी माझी सुद्धा आहे. आत्ता मी काहीतरी जाऊन उलट सुलट बोलेन आणि स्वतःची शोभा करून घेईन. यशोधरा सरनाईकची बदनामी हीच श्रेयसची बदनामी आहे. त्यामुळे आत्ता मी असं करू शकत नाही. प्लीज तुम्हाला समजून घे श्राऊ. वाव ताई, वाव. म्हणजे तुला आता तुझा नवरा महत्वाचा आहे ना? अगं, आणि मी नाही? अगं काय वेडेपणा लावलाय श्राऊ तू हा. काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय? खरंय हे श्राऊ. हे बघ, आत्ता मी माझी मीटिंग सोडून तुझ्याशी हे सगळं बोलते. आपण हे नंतर सॉल्व्ह करूया. प्लीज ऐक माझं, प्लीज. मला मीटिंग अटेंड करू दे. ओके, लेट्स कम बॅक टू द पॉइंट. आपण काय डिस्कस करत होतो? कसं वाटतंय तुला आता? आई आता बरं आहे. घे फळं खा. फळं खा म्हणजे अजून बरं वाटेल तुला. मी तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही कधी इथे येताय आणि तुमच्याशी कधी बोलतोय असं झालं होतं मला. मला वाटलंच होतं, म्हणूनच मी आले इथे. काय असतं ना, कधी कधी औषधापेक्षा सुद्धा मन मोकळं केलं की जास्त बरं वाटतं. कालपासून मला एकच प्रश्न पडलाय. राहून राहून एकच विचार माझ्या मनात येतोय की हे सगळं कुणी केलं असेल. असा विचार तुझ्या मनात काय येतोय? पण कारण आई, कुणी सहज येईल अशी ही रूप नाहीये. यशोधराच्या परमिशन शिवाय ते पाखरूही फिरकू शकत नाही. आणि आपल्या घरात माझ्या जीवावर. तुला नक्की काय म्हणायचंय? आई, हे सगळं यशोधराने तर केलं नसेल? अरे पण ती तुझ्या जीवाशी का खेळ खेळेल? ती तुझ्याशी कसंही वागली, तुला उलट सुलट बोलली तरी तुझ्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं असं तिला नाही वाटणार रे. माणूस एकदा चूक करायला धजावला ना की त्याचं त्याला कळत नाही की तो कुठल्या खालच्या पातळीवर जातो. ते देव न करो तुझा हा संशय खरा ठरला तर फार भयानक आहे हे. आणि यशोधरा खरंच असं वागली असेल तर ती का वागली या मागचं कारण आपल्याला शोधायला लागेल. आज हे तुझ्या बाबतीत घडलं, उद्या घरातल्या कुणाच्याही बाबतीत असं घडू शकतं. हीच तर चिंता आहे ना.
आणि यावर एकच उपाय आहे, आपण सावध राहायला हवं. आपण दोघांनीही काळजी घ्यायला हवी. खरं आहे तुझं. तरी मी सांगत होते, लग्नात जरी सगळं आलबेल वाटत असलं ना, तरी ते तसं नव्हतं. काहीतरी बिनसलं होतं नक्की. पण काय? याचा शोध घ्यायला हवा. आपण आपली काळजी घेऊ आणि आपल्या बरोबर त्या आराध्या आणि तिची बहीण इशिता यांची पण काळजी घ्यायला हवी. तर दोघींची जबाबदारी आपल्यावरच आहे. हो. येस, ओके. आपण ते डील फायनल करूया, पण त्यासाठी आधी मला डॉक्युमेंट्स सगळे हवेत आणि ते व्हेरीफाय केल्याशिवाय मी काही फायनल करणार नाहीये. ओके, चालेल. मला मेल पाठवा आणि मग मी चेक करून सांगते. नो प्रॉब्लेम. येस, मला आधी चेक करावं लागेल, तरच मला हे सांगता येईल की आपण त्यांच्याबरोबर डील फायनल करतोय की नाही. जस्ट होल्ड ऑन. हॅलो श्रेयस, बोल. हॅलो हॅलो हॅलो. येस, कंटिन्यू. ताई, अगं तू असं कसं वागू शकतेस माझ्याशी? माझा एवढा अपमान झाला तरी तुला मीटिंग महत्वाची होती आणि आता श्रेयसचा कॉल आल्यावर मीटिंग महत्वाची नाही? याचा अर्थ असा ना की माझ्यापेक्षा आता श्रेयस जास्त महत्वाचा आहे तुझ्यासाठी. आपण उद्याच्या मीटिंगमध्ये पुन्हा त्यांच्याबरोबर हे डिस्कस करणार आहोत, पण आत्ता हे जे काही पॉइंट्स आहेत ते सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. गेल्या का तुझ्या साळकाया माळकाया? केवढं ते ख्या खुखू. शी. झालं? आमच्या गेस्टना नाव ठेवून छान वाटतंय? फिलिंग हॅपी? लवली. आम्ही काय म्हणतो आई, हे जे आम्हाला वावगो बोलायची हिंमत आहे ना तुझ्यात, तसंच कधीतरी दुसऱ्यांना पण बोलत जा. फॉर एक्झाम्पल तुझी नाचसून आज ज्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या त्या आम्हाला भेटायला आल्या नव्हत्या, सुनेला भेटायला आल्या होत्या आमच्या. पण काय झालं, त्या मीटिंग मध्ये बिझी होत्या, त्या येऊच शकल्या नाही बाहेर. श्रेयसनी पण सांगितलं होतं मम्माला मदत कर, बी देअर इन द पार्टी, पण नो, तिला काही बोलली नाही.